मंडळी नमस्कार. सांगोल्याच्या राजकारणातली एक महत्त्वाची बातमी आहे मंडळी. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं भाजपचे युवा कार्यकर्ते आणि नेते प्रशांत भाऊ वलेकर हे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मंडळी भाजपकडून प्रशांत वलेकर यांची उमेदवारी मिळावी यासाठी मोठी धडपड सुरू होती आणि त्यांच्या उमेदवारीला पक्षाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याचं समजतंय. मंडळी त्याच अनुषंगानं प्रशांत वलेकर हे उद्या भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मंडळी उद्या दुपारी 3 वाजता प्रचंड शक्ती प्रदर्शन करत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मंडळी प्रशांत वलेकर यांनी मागील अनेक दिवसांपासून चोपडी गटामध्ये विकास कामांचा सपाटा लावला होता. त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी लोकांची मागणी होती आणि आता भाजपकडून त्यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या संदर्भातल्या सूचना मिळाल्या समजते. मंडळी प्रशांत वलेकर हे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मंडळी चोपडी जिल्हा परिषद गटात भाजपकडून इच्छुकांची मोठी संख्या आहे आणि त्यामध्ये प्रशांत वलेकर यांनी उद्याच आपला उमेदवारी अर्ज अर्थात चोपडी गटातून हा अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यानुसार उद्या दुपारी ठीक 3 वाजता प्रशांत वलेकर हे भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रशांत वलेकर हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. प्रशांत वलेकर यांनी उद्योगपती बाळासाहेब येंडे जे की भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून चोपडी जिल्हा परिषद गटात विविध विकास कामे केली आहेत. रस्ते, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणी प्रश्न अशा विविध प्रश्नांवर त्यांनी काम केलेलं आहे. बाळासाहेब येंडे यांच्या माध्यमातून त्यांनी मोठा विकास निधी या चोपडी गटात खर्ची घातलेला आहे. मंडळी त्याच अनुषंगानं प्रशांत वलेकर यांना उमेदवारी मिळावी अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना होती. भाजपकडून चोपडी गटात अनेक जण इच्छुक असल्याचं दिसते. मात्र आता प्रशांत वलेकर यांच्या भूमिकेकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. मंडळी दरम्यान आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत वलेकर हे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उद्या म्हणजे सोमवारी दुपारी ठीक 3 वाजता प्रशांत वलेकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. प्रचंड असं शक्ती प्रदर्शन करत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळालेली आहे. मंडळी चोपडी जिल्हा परिषद गटात मोठं चुरस निर्माण झाल्याचं दिसतंय आणि यामध्ये अर्ज दाखल करण्यामध्ये प्रशांत वलेकर यांनी आघाडी घेतल्याचं दिसतंय. प्रशांत वलेकर हे उद्या म्हणजे सोमवारी दुपारी ठीक 3 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रशांत वलेकर यांच्या उमेदवारीमुळं चोपडी जिल्हा परिषद गटात मोठा राजकीय ट्विस्ट तयार झाल्याचं दिसतंय. प्रशांत वलेकर हे भाजपकडून उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत. यानिमित्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.